विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवेला मॅथला आउट ऑफ मार्क घ्यायचे आहेत, पुढील स्ट्रॅटेजी नक्कीच वापरा. पहिला पॉइंट, बेसिक. मॅथ्सचं बेसिक फाउंडेशन स्ट्रॉंग करण्यासाठी मला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, एका चलातील समीकरण, दोन चलातील समीकरण, विभाज्यतेच्या कसोट्या, बोर्ड मास यांचा वापर करायचा आहे आणि यासाठी आपण 4वी ते 10वीची शालेय पाठ्यपुस्तकं वापरू शकतो. दुसरा पॉइंट आपला टॉपिक इंटरलिंकिंगचा. टॉपिक इंटरलिंकिंग म्हणजे कोर सब्जेक्ट, कोर टॉपिक आधी करणं आणि त्यावर डिपेंड असलेले टॉपिक करणं. उदाहरणार्थ पर्सेंटेज, शेकडेवारी. शेकडेवारी हा टॉपिक जर मी आधी केला तर त्यावर डिपेंड असलेले टॉपिक नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सेट थेरी हे त्यानंतर करणं. यानं काय होतं की कमी वेळात आपला मॅक्झिमम स्टडी होतो. थर्ड पॉइंट, बेसिक कन्सेप्ट आणि त्या रिलेटेडचा शॉर्टकट. कन्सेप्ट क्लिअर करून आपण त्या रिलेटेडचा शॉर्टकटवर प्रभुत्व मिळवलं तर आपलं कमी वेळात उत्तर यायला मदत होतं. चौथा पॉइंट आपला कॅल्क्युलेशन स्पीड. मॅथमध्ये स्पीड आणि ॲक्युरेसी याला फार महत्त्व आहे. त्यासाठी कॅल्क्युलेशन कमी वेळात व्हावं यासाठी वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, पाढे, टेबल्स, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन हा चार्ट हे सगळं आपलं ॲट द टिप ऑफ टंग तोंडपाठ असलं पाहिजे. त्यानंतरचा पाचवा पॉइंट आपलं डेली रुटीन कसं असलं पाहिजे. मॅथला जर मी 2 तास देतोय तर 1 तास हा त्या टॉपिकच्या बेसिकला देणार, प्रायमरी गणितं, आणि त्यानंतरचं 1 तास एक्झामला असलेली गणितं त्याचा सराव, आणि हे झाल्यानंतर पुन्हा मी PYQ सॉल्व्ह करणार. PYQ सॉल्व्ह करत असताना पुन्हा आपल्याला इथं आणखीन एक काम करावं लागतं. 2 नोटबुक मेंटेन करायचे आहेत. एक आहे शॉर्टकट नोटबुक, दुसरी मिस्टेक नोटबुक. शॉर्टकट नोटबुकमध्ये त्या टॉपिकचे सगळे शॉर्टकट्स हे टाईप वाईज येणार आणि मिस्टेक नोटबुकमध्ये मला तो प्रश्न, चुकलेला प्रश्न हा त्या मिस्टेक नोटबुकमध्ये माझा हा मेन्शन झाला पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी चुकला तो पॉईंट तिथं मेन्शन असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा 6वा टप्पा मॉक टेस्ट. ह्या मॉक टेस्ट देताना मी मॉक टेस्टमध्ये माझे किती प्रश्न बरोबर आले, किती प्रश्न चुकले, का चुकले, कन्सेप्टमुळे चुकले की कॅल्क्युलेशनमुळे चुकले. जर कन्सेप्टमुळे चुकले असतील तर पुन्हा त्या टॉपिकच्या कन्सेप्टकडे जाणं, ती सायकल रिपीट करणं. कॅल्क्युलेशनमुळे चुकले असतील तर पुन्हा मिस्टेक नोटबुककडे येणं, त्यात तो मेन्शन करणं, आणि ही मिस्टेक नोटबुक आपल्याला आठवड्यातून 2 वेळा कमीत कमी रिवाईज करायची आहे, जेणेकरून आपल्या ह्या सिली मिस्टेक काय होतील, अवॉइड होतील. आणि अशा पद्धतीने आपण स्टडी चालू ठेवला तर आपल्याला आउट ऑफ मार्क मिळायला नक्कीच मदत होईल. थँक्यू.